नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण नगर जिल्ह्यातील पारनेर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या पारनेर विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका आणि नगर तालुक्यातील नाळेगाव आणि चास या दोन महसूल मंडळाचा समावेश होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पारनेर विधानसभा मतदारसंघास 224 क्रमांक दिलेला आहे. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की नगर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 6 विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आणि 6 विधानसभा मतदारसंघ हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात. आणि हा पारनेर विधानसभा मतदारसंघ देखील अहमदनगर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं ॲरोच्या माध्यमातून हा पारनेर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश लंके हे विजयी झाले होते. त्यांना 1,39,963 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे विजय औटी यांना 80,125 मतं मिळाली होती. अशा प्रकारे 59,838 मताच्या मताधिक्याने निलेश लंके हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजय औटी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील विजय औटी हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते. परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत सामान्य राहणीमान असणारे निलेश लंके यांनी विजय औटी यांचा या निवडणुकीत पराभव केला होता. अलीकडेच निलेश लंके हे 2024च्या लोकसभा निवडणुकीत या नगर लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊन ते खासदार झालेले आहेत आणि सध्या ही जागा रिक्त आहे, कारण त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती लोकसभेची आणि ते या नगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत या पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय औटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित झावरे यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली होती. ही 2014ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली होती आणि आपले उमेदवार सर्वच पक्षाने निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून आलं आणि या निवडणुकीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार महादेव लामखडे हे या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर होते. तर चौथ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार आणि 5व्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतं मिळाली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती. युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश लंके यांनी शिवसेनेचे विजय औटी यांचा पराभव केला. तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती. आता येणाऱ्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात. त्याचबरोबर नगर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे या मतदारसंघातून खासदार झाल्या कारणाने आता पारनेर विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते हे देखील बघणं औत्सुक्याचं ठरेल आणि त्यावरतीच या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.